कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र आता रेल्वेच्या माध्यमातून या ठिकाणी जोडला जाणार आहे। वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाचे आदेश या ठिकाणी दिले गेलेले पाहायला मिळत आहेत। वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्ग राज्य सरकार जो आहे तो या ठिकाणी बांधणार आहे। नागपूरच्या अधिवेशनात बंदरे मंत्री नितेश राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला पाहायला मिळतो आहे। या रेल्वे मार्गासाठी DPR तयार करण्याच्या कामाला देखील या आधीपासून सुरुवात झालेली होती। वैभववाडी ते कोल्हापूर या रेल्वे मार्गासाठी अंदाजे 3,411 कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे। वैभववाडी कोल्हापूर हा 107 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग असणार आहे। याआधी PM गतिशक्ती योजनेअंतर्गत हा रेल्वे मार्ग कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जात होते। 2015 मध्ये कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण जे आहे ते पूर्ण झालेलं होतं। तर 2016 मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या रेल्वे मार्गाची घोषणा या ठिकाणी केलेली होती। पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या दोन विभागांना जोडण्याचं जे स्वप्न आहे ते या रेल्वे मार्गामुळे पूर्ण होणार आहे आणि खऱ्या अर्थानं दोन प्रदेश जे आहेत ते हे यांचं रेल्वेच्या माध्यमातून जाळं या ठिकाणी विणलं जाणार आहे। त्यामुळं एकंदरीतच जर बघितलं तर यामुळं कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचं गेले कित्येक वर्षांचं रेल्वेचं स्वप्न जे आहे ते या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।